मी शाकीर शेख. हा. इथं आपले साताऱ्यात शौक करतो का? कबूतरबाजी आपली. तर जवळजवळ 1997 पासून आपण कबूतर पाळलेली आहेत. ओके, काय सांगाल? आणि हा ब्रीडिंग पेअरचा सेटअप आहे आपला. ओके, चला बघूया काय विषय असतो ब्रीडिंग पेअर मध्ये. ब्रीडिंग पेअर मध्ये काय आहे की आपण वेगवेगळ्या जातीची कबूतर आणलेली असतात. त्यात वेगवेगळ्या कलरची पण असतात. हा. आणि यांचे आपण जोड लावून यांचे जे बच्चे येतील ते आपण उडानसाठी आपण बोलायला बसतील. अरे बाबा, ला हा 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 हा. तरी 2-3 फेरे मारतात का? हा, ते त्यांच्या जराशी उडान होतोवर हा. ला जातो ते कळत नाही माणसाला. शोकचा विषय आहे का? हा, शेवटचा विषय. आता एक खाली आलं इथलं. हा, अरे वा, जबरदस्त. कबूतरबाजी मध्ये काय की आपण घरात पाळलेले असतात ती कबूतर. त्याला आपण ट्रेनिंग देतो उडानची. आणि नंतर मग त्याला आपण उडानसाठी सोडतो एक ठराविक टाइम वरती. आणि त्या टाइम वरती आपले बाकीचे पण जे बाजीगर मित्र आहेत ते सुद्धा ते सोडतात. आणि हे कबूतर सगळ्यांचे एक साथ जाऊन तिथं मिक्स होतात. आणि मग त्याच्यामध्ये जो कबूतर आपल्याकडे येईल तो कबूतर आपला असतो. काय कसं काय रूल्स बिल्स काय असते? ह्याचे रूल्स वगैरे काय नाहीये की तुमच्याकडे जर कबूतर आला कोणाचा तर तो तुमचा असतो. तो मग तुमच्याकडनं घेऊन जातो. ते कसं कळतं त्यांना की आपलं घरी आहे दुसरं घरी आहे? हे मग ह्याचं ट्रेनिंग दिलेलं असतं आपण त्याला लहानपणापासून. त्यामुळे त्याला माहित असतं की हे घर आपल्याला आहे. तर जसं जसं त्याचं ट्रेनिंग वाढत जाईल तसं त्याला ते घर एकदम पक्क कळतं. इथं हा ब्रीडिंग पेअर आहे. त्याच्यापाशी हे त्यानं एक ठेवलेलं आहे. कबुतराचा शौक म्हणजे असा आहे, एकामेकाची कबूतर असतात पिशीवर. हा खालची सुटतात, आपची सुटतात, ती बिचर होतात. हा मग ते घेऊन आले ते आपल्याकडं गावला आपल्याला की आपण धरतो. त्यांना गावलं त्यांना ते धरतात. तुम्ही किती वर्ष झालं करताय ते सांगा ना. 50 वर्ष. अरे बापरे, म्हणजे 50 वर्ष का? हे कोणते? होमर. ओके, कसं ओळखायचं उमर? जे जे कवडे अशी मोठी असते, चोच लहान असते, ते होमर मधलं असतं. नाकावरचं ना? हा. त्याचं वैशिष्ट्य काय? आता हे कधी रेसला उतरवणार? आता याचे पट्टे उतरवणार हा नाही ब्रिडिंग. हे बच्चे त्या असे लहान लहान बच्चे निघतात. हे सगळे होमर का? नाही नाही, ह्यो होमर आहे. कुठला? हा हा रेसर. हा होमर. हा 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 रेसर. ओके. हा हा रेसर आहे बघा. हा. निळा. हे ह्यो होमर मध्ये. हा बी रेसर आहे. हा प्युअर रेसर. रेसर जोड. म्हणजे रेसर म्हणजे काय करतात? हे एकदा सोडले कमीत कमी 150-200 किलोमीटर जातात आणि येतात. अरे वा, हा. असं रेकॉर्ड आहेत का? हा 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 साधा आहे, दौडेल. म्हणजे असं प्रॉपर केलेलं असतं की आपण हा त्यांना बसायला? हा आपण मीटिंग करतात? हो. डाएट बीट काय असतं तुमचं? खाद्य किती वेळ द्यायला त्यांना लागतं? मका, गहू, ज्वारी हा. असं सगळं घालावं लागतं. गहू. हा रेस खेळ आहे. 350 किलोमीटरला घरी आलाय आपले. तुम्हाला किती किलोमीटर? 700? 350 किती किलोमीटरला किती वेळात आला आता? वन डे म्हणलं? ही रिंग आहे आपली. हा. तर आपला स्वतःचा नाव नंबर आहे. म्हणजे आपल्या पक्षात आपला नाव नंबर पण असतो का? नाही नाव नंबर म्हणजे हा. आपल्या घरची ब्रीड आहे ना. ओके ओके. हे इथं का ठेवले साईडला का? हा, हे उडानचे अजून झालेले नाही ना. हे बारके आहेत त्यांच्यापेक्षा. अजून यांचं ट्रेनिंग चालू आहे. हे बारके आहेत एकदम. होय. त्यामुळेच. हे काय? नेम टॅग आहे आपला. हा. जे बघू शकता तुम्ही. हे ग्रीन कलर असतो का आपला सगळं? ही ग्रीन एक आहे. ही छोट्यांची म्हणजे लहान बघा पक्ष्यांची. मित्रांनो, आणि ही जी आहे बबन मिस्त्री का? अरे वा. बबन मिस्त्री वडिलांचं नाव आहे आपलं. आणि मोठ्या पक्षाची. नंबर काय असतो? नंबर आपला मोबाईल नंबर आहे. आणि हा जो नंबर आहे का, हा आता किती 45 नंबर आहे. हा हा तर म्हणजे नंबर वाईज म्हणजे जेवढा जुना जो पक्षी असेल, हा. म्हणजे सगळ्यात जुना जो आहे त्याला 1 नंबर, त्यापेक्षा थोडा कमी त्याला 2 नंबर. अरे वा, हे कसं काय कुठं बनवतात? तुमचं तुम्ही बनवतात? नाही ही बनवून मिळतं. आपले दोस्त आहेत पुण्यात, हा हा नितीश शिंदे म्हणून. अरे वा, जबरदस्त. हे आपले उडानचे प्रॉपर उडानचे कबूतर हा, आहे जे ट्रेनिंग वगैरे यांचं झालेलं आहे पूर्ण. ओके भाऊ. तर त्यांचा सेटअप वेगळा का? हा, हे सेटअप वेगळं आहे. हा. कसं असं काय केलंय बसायला? ते त्यांना तसंच सिस्टीम लागते बसायला. हा हा. आणि हे यांची उडान साधारण 1.5-2 तासाची उडान असते. अरे वा. तर हे ऑल ओव्हर आपण साताऱ्यामधून कुठे पण सोडलं तरी येऊ शकते. एवढी लांब का? हा हे असं का बसायला गेलं? सगळे मिल का? हा, सगळे मेल असतात त्याच्यामध्ये. फिमेल वगैरे काय नाही. म्हणजे खास उडानसाठी लागणारे मिल हा, का? खास उडानसाठी मेल. लय? हे ट्रेनिंग जे दिलेले पक्षी ते आहेत.
म्हणजे जस्ट जे आता उडानसाठी उडायला लागलेले ते बच्चे ट्रेनिंग चालू आहे का? हा, यांचं ट्रेनिंग चालू आहे आता. हे साधारण 2-3 महिने यांना ट्रेनिंग दिल्यावरती मग ते उडानला जातील. त्यांना कळतं बरोबर आपलं घर. कसं उकळत असेल ना. त्या